हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? तर मी सुप्रिया, तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज आहे सोमवार आणि आत्ता वाजलेले आहेत 2. तर मी आत्ता चालली आहे पोस्ट ऑफिसमध्ये, माझं थोडंसं काम आहे म्हणून. तर आज पण ना बघा, वातावरण थोडंसं चांगलं आहे, ऊन वगैरे पडतं आहे, पण आभाळ थोडं थोडं येते, त्यामुळे थंडी थोडीशी वाजते. तरी इतर दिवशीपेक्षा जरा टेम्परेचर बरं आहे, म्हणजे पूर्ण आभाळ किंवा पाऊस याच्यापेक्षा बरंच आहे. तर आता मी आमच्या जवळच पोस्ट ऑफिस आहे तिथे चाललेली आहे आणि कशासाठी चालली आहे मी तुम्हाला सांगते आता. तर तुम्ही हे बघू शकता, वेदर थोडंसं ऊन आहे आणि क्लाउडी आहे, त्यामुळे क्वचित कधीतरी ऊन पडते आणि आभाळच येते जास्त करून. तरी ठीक आहे, टेम्परेचर आत्ता एक साधारणपणे 15 ते 16 डिग्री टेम्परेचर आहे. तर रस्त्याला पण तुम्हाला आत्ता कोण दिसत नसेल बघा, दुपारची वेळ आहे तरीसुद्धा. तर हे तुम्हाला दिसत असेल बघा, किती छान असं झाडाला एक घरटं ठेवलेलं आहे पक्ष्यांसाठी. तर असे ना इथे भरपूर असे झाडांवरती घरटे दिसतात, पार्कमध्ये तर भरपूर जास्त दिसतात. इथले लोक ना गव्हर्नमेंटची पक्ष्यांसाठी असे झाडांवरती छान छान नवीन घरटे दरवर्षी असे बांधून ठेवतात. लाकडीच असतात, रेडीमेड असतात, फक्त ते वरती ठेवले जातात. आता बघ कसं ना, झाडांना पण छान असे पाने फुटलेले आहेत, त्यामुळे छान वाटतं बाहेर. तर तुम्ही हे बघू शकता, हे लेटर मला CNSला पाठवायचं आहे, जे मी आता पोस्ट ऑफिसमध्ये टाकणार आहे. तर मी तुम्हाला आत गेल्यानंतर दाखवेनच की हे लेटर कुठे टाकलं जातं ते. तर पाठीमागे मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा आपल्याला फक्त 20% पे करावी लागते आणि 80% ते डॉक्टरांना पे करतं गव्हर्नमेंट. पण ॲक्च्युअलमध्ये कसं होतं ना, काही डॉक्टरांना पण पूर्ण फी पे करावी लागते, म्हणजे जे 100% जे फी असते ते आपण स्वतः पे करायला लागते. आणि जे काही बाकीचे जे आपण जे बिल पे करतो त्याचं ते रिसीट आणि आपण बँक त्यांना जे ट्रान्सफर केलेले असते ह्याचे दोन्हीचे बिल ना याच्यामध्ये आपल्याला CNSला पाठवावे लागतात. तर ह्याचं कवर मिळतं, हे जे वरचं तुम्हाला कवर दिसतंय ह्याचं कवर मिळतं पोस्ट ऑफिसमध्ये, जे 50 सेंटला असतं. आणि याच्यामध्ये तुम्हाला आतमध्ये बिल वगैरे ते सगळं टाकावं लागतं. तर एका साईडला तुम्हाला दिसत असेल फ्रंटला, ज्यांना आपण पाठवायचं आहे ते टाकावं लागतं त्याचं नाव, आणि पाठीमागे तुम्हाला ॲड्रेस टाकावा लागतो. तर इथे ना ॲड्रेस टाकावा लागतो. तर हे पोस्टातच मिळतं. तर जाऊया आपण आतमध्ये, तुम्हाला दाखवतेच मी. तर इथे ना सिटी कॉन्कॉर्ड म्हणून मॉल आहे, तुम्हाला माहीतच आहे. तर तिथं आतमध्ये ना पोस्ट ऑफिस आहे, त्या आतमध्येच टाकणार आहे. सिग्नल लागलेला आहे, आपण क्रॉस करूयात. तर मी आत्ता आतमध्ये आली आहे. इथे गाड्या ठेवलेल्या आहेत बघा, तुम्हाला दिसत असेल, 4 व्हीलर आहेत, खूप छान छान आहेत. त्याचबरोबर बघा, इथे गाड्यांचे मॉडेल ठेवलेले आहेत. तर हे आतमध्ये मॉलमध्येच ठेवलेले आहेत. कशी लोक जास्त ये जा करतात, त्यामुळे त्यांच्या नजरेला जास्त येतात, त्यामुळे त्यांनी अशा आतच ठेवलेल्या आहेत. इथे समोर पण आहेत बघा. तर हे समोरच बघा आहे पोस्ट ऑफिस आतमध्ये. तर मला आत्ता लेटर टाकायचं आहे. तर बघा, हे इथे ठेवलेलं असतं असं लेटर टाकायला, येलो कलरचं बॉक्स, त्याच्यामध्ये लेटर टाकावं लागतं. तरी कसं रोडवरती सुद्धा असतं ठिकठिकाणी, पण आम्हाला हे जवळ आहे त्यामुळे मी इथेच टाकलं. तर हे असं मॉलमध्ये आतमध्ये आहे पोस्ट ऑफिस.
तर मी तुम्हाला आता दाखवलं की मी ते लेटर आतमध्ये पोस्ट बॉक्समध्ये टाकलेलं आहे. तर असे भरपूर ठिकाणी पोस्ट बॉक्स असतात, पण इथे मला जवळ तो मी इथे टाकलेला आहे. तर अजून एक मला गोष्ट रिटर्न करायची होती, ते म्हणजे मी काही दिवसापूर्वी कपडे ऑर्डर केले होते, पण ते मला रिटर्न करायचे होते म्हणून ते रिटर्न केले आतमध्ये जाऊन. तर ते काउंटरला जाऊन सगळी प्रोसेस करावी लागते. तर इंडियामध्ये कसं होतं की आपण एखादी गोष्ट ऑनलाईन ऑर्डर केली आणि आपल्याला नको असेल तर आपण रिटर्न करतो आणि तो कुरिअर बॉय असतो तो आपल्या घरापर्यंत ते जे आपलं जे पार्सल आहे ते रिटर्न घेऊन जातो. पण इथे तसं नाही आहे. इथे जर पार्सल रिटर्न करायचं असेल तर पोस्ट ऑफिसमध्ये द्यावं लागतं आपल्याला पॅक करून. तर तेही मी आत्ता पोस्ट ऑफिसमध्ये दिलेलं आहे. तर त्याचेसुद्धा चार्जेस ते कट करतात, म्हणजे जे काही त्यांचं ते पॉलिसी असते की तुम्हाला रिटर्न जर करायचं असेल तर तुम्ही जेवढ्याचं ऑर्डर केलेलं आहे त्यातून काही पैसे मायनस करतात आणि आपल्याला रिफंड करतात. तर इथे असं असतं. त्याचबरोबर मी तुम्हाला आतलं दाखवणार होते, पण पोस्ट ऑफिसमध्ये कसं व्हिडिओ अलाउड नसतो म्हणून मी दाखवलेलं नाही आहे. तरी ते जेव्हा आपण कपडे रिटर्न करतो तेव्हा आपल्याला रिसिप्ट मिळते की आपण पुढे रिटर्न केलेले आहेत म्हणून. तर हे असं असतं इथे. तर आता मला थोडीशी ग्रोसरी घ्यायची होती, म्हणून आतमध्ये आली आहे मी ग्रोसरी घ्यायला. तर इथे ना अशा भाज्या मिळतात बघा, आपल्याला पाहिजे तशा आपण घेऊ शकतो. इथे वरती प्राईस दिलेल्या असतात बघा, पर पीस किंवा किलोवरती अशा प्राईस दिलेल्या असतात. तर इथे भरपूर अशा वेगवेगळ्या भाज्या बघायला मिळतात ज्या आपल्या इंडियामध्ये नसतात त्या, आणि इंडियातील काही भाज्या आहेत की ते इथे मिळतच नाहीत. तर मला बीटरूट घ्यायचं आहे, तर आपण बीटरूट घेऊया. तर इथे बघा 2 युरोला किलो आहे दिलेलं आहे. तर हे काळे बीटरूट आहेत आणि हे बाजूला आहेत ते रेड कलरचे आहेत ते 3 युरोला किलो आहेत, म्हणजे बाजूचे आहेत ते 2 युरोला आहेत. इकडे रताळी पण आहेत बघा 2.5 युरोला किलो, आणि इकडे गाजर हे दिलेलं आहे. तर मी आता बीटरूट घेते आधी. हे बघा मी आता बीट घेतलेले आहेत. तर असे बीट आहेत बघा, छान आहेत, खराब नाही आहेत अजिबात. तर हे असे घेतले जातात. याचा वेट करूया आपण. इकडे सगळ्या शिमला मिरच्या आहेत. तर ह्या तिन्ही कलरच्या ज्या शिमला मिरच्या दिसतात तुम्हाला ह्या 4 युरोला किलो आहेत, आणि ते 3चा सेट ठेवलेला आहे बघा 329 युरोला. तर मला त्या छोट्या घ्यायच्या आहेत ज्या आपण भरून करू शकतो बघा. तर ह्या 3 युरोला किलोच आहेत. तर ह्या मी घेते आता थोड्याशा. इकडे सगळे टोमॅटो आहेत, आणि ह्याचे पॅकेट आहे एकत्रच केलेलं आहे कलरमध्ये, जे की 5 युरोला आहे. 750 ग्रॅम आहेत. आणि इकडे बघा वेगवेगळ्या कलरमध्ये. तर हे बघा केवढा आहे टोमॅटो. तर हे सुद्धा 5 युरोला किलो आहे. मला वाटतं हे अर्धा किलोच भरेल. तर रेड कलरचे पण असेच आहेत, आणि हे बघू शकता हे सुद्धा आहेत. हे सगळे 5 युरोला किलोच आहेत. इकडे साधेवाले गोलवाले आपले जे आपण रेग्युलर आपण यूज करतो ते. तर इथे बघा सगळे खाडे मसाले आहेत, सगळ्याच्या प्राईस दिलेल्या आहेत, आणि डबे छोटे छोटे आहेत असे. तर घ्यायला सुद्धा छान होतं, आणि घरी गेल्यावरती कशात ठेवायचं कशात नाही असा प्रश्नही पडत नाही. तर मी तुम्हाला दाखवते बघा. तर ही लवंग आहे, तुम्हाला सुचल लवंग आहे. याची प्राईस ना 2.29 सेंटला आहे, म्हणजे 230ला काहीतरी एक 40 ग्रॅम आहे. आणि इकडे सुद्धा वरती बघा खाडे मसाले आहेत, दालचिनी आहे, चक्री फूल आहे, पांढरे तीळ आहे. तर सगळ्यांची प्राईस ना 2 ते 3 युरोच्या मध्येच आहेत बघा. आणि सगळं काही 100 ग्रॅम आहेत, काही 40 ग्रॅम आहेत. तर अशी वेगवेगळ्या प्राईस दिलेल्या आहेत बघा इथे. त्याजवळ पॅप्रिकासुद्धा आहे बघा, ही लाल तिखट, जी की 1.72 सेंटला आहे, म्हणजे 172 रुपयाला एवढा डब्बा मिळतो बघा. ह्याच्यामध्ये 60 ग्रॅम आहे. हळदसुद्धा आहे बघा, हे 50 ग्रॅम हळद आहे 1.22 युरोला, म्हणजे 122 रुपयाला एवढी 50 ग्रॅम हळद आहे. नंतर अजून एक हा कांदा आहे बघा, जो वाळवलेला कांदा असतो ना तो 150 ग्रॅम, जो की 2.70 सेंटला आहे, 2 युरो 70 सेंटला, म्हणजे 270ला एवढा कांदा मिळतो बघा. तर हे झाले बघा सगळे खाडे मसाले. मला जिरे घ्यायचे होते, पण ह्याच्यामध्ये जिरे नाही आहेत. तर आता पालक घेऊयात. तर इथे बघा पालक अशी मिळते पॅकेटमध्ये.
तर हे बघा पालक जवळपास 300 ग्रॅम आहे, 2-2.5 युरोला आहे, म्हणजे 2.5 युरोला अशी आपल्याकडे पेंडीवरती मिळते पण असे कट केलेले असते. तर मी एक पॅकेट घेतलेलं आहे बघा इकडे. तर मी तुम्हाला आता दाखवलं की आतमधलं लेटर कसं द्यावं लागतं आणि कपडे रिटर्न करायचे असेल तर पोस्ट ऑफिसमध्येच द्यावे लागतात. त्याचबरोबर मला थोडीशी ग्रोसरीसुद्धा घ्यायची होती, ग्रोसरीसुद्धा घेऊन झालेली आहे आणि आता मी घरी चाललेली आहे. तर आपला हा ब्लॉग आजचा कसा वाटला मला प्लीज कमेंट करून सांगा आणि भेटू लवकर अशाच एका छान अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.